हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी गावाकडे आल्यानंतर घराची साफसफाई, त्यानंतर थोडीशी किराणा माल किंवा भाजीपाला हे सगळं भरलं होतं। त्यानंतर हा दुसरा दिवस होता, सणाच्या अगोदरचा एक दिवस। आमच्याकडे आषाढी सण असतो, तुम्हाला मी सांगितलंच आहे की गावदेवीचा इथे कार्यक्रम करतात। प्रत्येकाच्या घरी त्या दिवशी मटण वगैरे करतात, आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करतात। तर इथं आम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण तयारी झाली होती आमची। आता घर तर साफ झालं होतं, पण आता अंगणातल्या काही गोष्टी होत्या ज्या की थोडंसं गवत वगैरे वाढलेलं ते त्यांनी काढलं, म्हणजे ह्यांनी काढलं। आणि इथं आत्या माझ्या म्हणजे सासूबाई की पाणी तापवायची तयारी चालू होती त्यांची। त्यानंतर मग घरामध्ये आता एकदा उठल्या बाहेरचे कामं करायला लागतात। त्यानंतर बेडरूममधलं काही आवरलं नव्हतं, ते आवरून घेतलं, कारण खूप सारा पसारा होता। आणि कसं आहे ना, पाहुणे म्हणल्याच्या नंतर पाहुणे तर यायचेच होते, सध्या तर आम्हीच होतो ना। आज सर्व पाहुणे येणार होते, जाऊबाईच्या घरचे सगळे येणार होते। का तर जाऊबाईचा एक म्हणजे कानासाठी त्यांनी सण करणार होते आमच्याकडे। त्या देवीला प्रत्येकजण असं ना नवस वगैरे करतो, तोच त्याचा नवस होता कानाचा, जे की त्यांच्या आईवडिलांनी केला होता। तोच त्याचा नवस इथे फेडायचा होता, त्यासाठी त्यांच्या घरचे सर्वजण येणार होते। माझ्या घरून आता येतील नाही येतील माहिती नव्हतं बरं का मला, की कोण येणार आहे काय, कारण तळ्यात मळ्यात चाललं होतं आईचं आणि भाऊचं। तर बघू आता कोण येते काय नाही। तर इथे माझी पूर्ण तयारी चालली होती घर आवरण्याचं, जेणेकरून दिवसभर अजून परत दुपारी वगैरे मुलं झोपत असतात, त्याआधी थोडंसं साफसूफ करून घेतलं ना की बरं वाटतं। आणि कितीही केलं तर ना अंथरूण पांघरूण आम्हाला एवढी लागतात ना, कारण आम्ही दरवेळेस काय करतो, आमची जी वापरायची आहे ती वरतीच ठेवतो आणि बाकीची जी आहे ती पोत्यात बांधून ठेवतं। आज ती सगळी अंथरूण पांघरूण काढायची होती। परत लसूण वगैरे असतो ना, तो आम्हाला सोलून ठेवायचा होता, अद्रक वगैरे, कारण नॉनव्हेजची भाजी असते ना मटनची, त्यामुळे मग पूर्ण तयारी करायला लागते, खोबरं वगैरे। इथे आता दोघा भावांचं चाललं होतं, जी की पत्र थोडीशी सटकतं, अजून स्लॅब नाही आमच्या घरी। बघू आता कधी बांधतात, कारण इकडे साईडला पण रिकामी जागा आहे, ती पण बांधून घ्यायची आहे। आणि त्यामुळे हे पत्र थोडेसे सेल झाले होते ना, ते दोघं असे सरकत होते, त्याला काय म्हणतात काय माहीत। आणि जाऊबाई आतमध्ये होत्या, जे की त्या तिथून म्हणजे दांडी धरून असं काहीतरी करत होत्या, मला पण नाही सांगता येणार। आणि सासूबाई तिकडे एक रूम आहे ना विटांची, तिथे बांधलेलं आहे, तुम्हाला दाखवेलच मी पुढच्या ब्लॉगमध्ये। तिथे नॉनव्हेजची भाजी करायची असते आणि तिथेच आमचे लोक जेवतात, म्हणजे जे काही येतात लोक। तर इथं नंतर आमचा दुसऱ्या दिवशी पण उपवास होता बरं का, चतुर्थी होती रविवारी, आणि सोमवार असतो आम्हाला त्या चौघांना पण। त्यामुळे मग इथं काल पण आम्ही भिजवला होता शाबू, तो पण होता। आणि कालची खिचडी पण राहिली होती बरं का, म्हणजे जी शाबूची खिचडी, कारण खूप काम केल्याच्या नंतर ना असं वाटलं खूप फराळ करतो आम्ही, जास्त प्रमाणात केला शाबू, पण ते काय आम्ही फराळच केला नाही जास्त, त्यामुळे तोही उरला होता आणि चांगला होता। आम्ही त्याला थंड पाण्यात वगैरे ठेवला होता, म्हटलं दुसऱ्या दिवशी आपण वडे करू, त्यामुळे ती शाबूची खिचडी आणि नंतर परत थोडासा भिजत घातलेला, असं करून वडे तळले। दोघाही भावांचं खाऊन झालं होतं, आता आम्हाला खायचं होतं, मुलांनाही खायचं होतं। आत्यांचा काय उपास नसतो, त्यांचं सकाळी जेवण झालं होतं आणि त्यांना गोळ्या वगैरे चालू आहेत, त्यामुळे त्या लवकरच जेवण करून त्यांनी गोळ्या वगैरे घेतल्या होत्या। इथे सह्याद्री रायन्सला माझं चाललं होतं उचलून आणणं, कारण त्या एकाही ठिकाणी थांबत नव्हते, ते सारखं इकडे पळ तिकडे पळ चालूच होतं त्यांचं। त्यानंतर आम्हाला खूप गरम होत होतं, मग त्यामुळं आम्ही अंगणातच घेतलं खाण्यासाठी, कारण अंगण आपलं स्वच्छ असतं, म्हणजे शहरातल्यासारखं खराब नसतं। त्यामुळे इथं किती जरी आपण घरात जेवलं फील येते ना, जे झाडाखाली फील येते ना, ती घरात जेवणात अजिबात मजा येत नाही। त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो की बाहेरच जेवण करायचं झाडाखाली। इथे सह्याद्रीला मी भरत होते, कारण दोन्ही मुलांचं ना अजिबातच लक्ष नव्हतं खाण्यावर बरं का, नुसतं पळायचं होतं त्यांना। एका दिवसात त्यांना पूर्ण रंग आला होता गावाकडचा, कारण एका ठिकाणी थांबतच नव्हते, पूर्ण गल्लीमध्ये असताना फिरत होते। इथं बघा कडीपत्त्याचं झाड आहे, खूप छान आहे कडीपत्त्याचं झाड। त्यानंतर माझी भाची आलेली, कारण त्या म्हणजे आमच्या सोबतच आली होती, पण त्यांचं दुसरं गाव होतं, त्या तिकडे गेल्या होत्या। त्यांना सगळा पसारा वगैरे बांधून ते आज आले होते, कारण दुसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रम होता ना। तर मग इथं ती आली होती आणि ती अचानक आली आणि फराळाला बसली, तिला म्हणलं चल फराळ कर, ती म्हणते मला उपास नाही आहे मामी, तरी पण म्हटलं चल खा, आम्ही भरपूर सारे तळलेले आहेत, कारण आम्हाला पण जास्तच झाले होते। आणि आमटी पण केली होती आम्ही शाबूसोबत, कारण गावाकडं दही काही मिळालं नाही, थोडं फिरलं असतं तर दही मिळालंच असतं बरं का गावाकडं, पण आमचं काय फिरणं झालंच नाही। आणि आम्ही काय जास्त बाहेर जातच नाही, मुळे ह्यांना सांगावं लागतं, आणि ह्यांना कोणत्या गोष्टी सांगितल्या ना घरच्या मुलांना बऱ्यापैकी ते करत नाहीत किंवा मग टाळतात, त्यामुळं म्हटलं चला जे आहे त्याच्यातच आपण खाऊ। आणि तर रायांश खूप फिरला होता, आणि त्याच्या शर्टला पण बघा कसला कलर लागलेला आहे,
घरामध्ये असं तो विचारच करत नाही कोणत्या गोष्टीत खेळण्याचा. त्याला एवढी दुखापत झालेली आहे, दुसऱ्या दिवशी तो पडला देखील. आणि इकडे सह्याद्रीचं बघा सारखं काय ना काय चालूच असतं बरं का. एवढी किरकिर करत होती ना ती दुसऱ्या दिवशी. पहिल्या दिवशी काना किरकिर करत होता आणि ही दुसऱ्या दिवशी करत होती आणि काहीच सुधरत नव्हतं. तिचं म्हणणं तरी काय होय ना हे पण कळत नाही काही वेळेस. त्यामुळं ना खूप त्रास दिला तिने दुसऱ्या दिवशी. तिथेच मग ननंदबाईच्या सासूबाई होत्या, म्हटलं त्यांना पण बोलवलं आम्ही फराळला ये म्हणून, ते काय आल्या नाहीत. आणि अशी मजा ना आमच्या गावाकडं ना खरं होतच असते. आणि सणाचा वगैरे ना सर्व मंडळी जमतात, सर्व नातेवाईक येतात वगैरे. आणि हा आमचा कार्यक्रम दरवर्षी असतो बरं का. जर तुम्हाला दरवर्षी आमचा हा कार्यक्रम पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा. आणि जे पाहत आहेत व्हिडिओ त्यांनी लाईक करायला अजिबात विसरू नका. एक लाईक खूप महत्त्वाचा असतो बरं का तुमचा. त्यानंतर दुसऱ्या नंदेचा मुलगा आला माझा, जो की तो गिरी आहे, गिरी नाव आहे त्याचं, गिरीधर. तो रायांशला घेऊन आला होता. आणि इकडे पण एक दुसरे नंदे, मला खूप नंद आहेत, त्यांचे मुलंही खूप आहेत बरं का. तुम्ही कन्फ्यूज होताल काही टायमिंगला. आणि इकडे माझे नंदेचे मिस्टर पण आले होते. आणि आता मेन आमचं खाऊन पिऊन तर झालं होतं, पण आता करायची होती आम्हाला उद्याची तयारी. आणि जाऊबाईंनी काही ब्लाऊज शिवून आणले होते, त्याला काहीतरी बटन वगैरे लावायचे होते. त्यानंतर त्यांच्या आई वगैरे, बहीण वगैरे सर्वजण आले होते बरं का. आणि ही त्यांच्या भावाची मुलगी आहे, तर तिचं नाव परी आहे बरं का. परी नाही, तसं सृष्टी नाव आहे, पण सर्वजण तिला परी म्हणतात. त्यामुळं ती माझ्याकडे पहिल्यांदाच आली बरं का. तरी पण एवढी भारी राहिली ना. आणि खूप असं हसत वगैरे होती. मला तर खूप भारी वाटलं बरं का. कारण सह्याद्रीनंतर असं लहान बाळ कोणीतरी माझ्या एवढं मांडीवर बसलं होतं. आता कानानं माझ्याकडे जास्त येत नाही बरं का, तो लांबूनच बोलत असतो. तो बाबाकडे जातो, म्हणजे ह्यांच्याकडे जातो आणि रायांशकडे पण जातो, पण तो जास्त माझ्याकडे येत नाही. काय माहिती काय येत नाही. तसं ही ना पटकन आली आणि मांडीवर बसली आणि खूप वेळ खेळत होती. माझ्या हाताला काहीतरी चावलं म्हणून मी खाजवत होते, तर तीही तिच्या हाताला खाजवत होती आणि मलाही म्हणत होती की तू खाजव म्हणून हाताला. त्यात इथं आमच्या दोघीची मज्जा चालू होती. आणि अशी छोट्या छोट्या पोरांनी मज्जा केली ना, म्हणजे जास्त काही असं ॲक्टिव्हिटी केली ना, खरंच खूप भारी वाटतं बरं का. आपले लहान मुलांचे आठवणी येतात की आपणही लहान असताना, म्हणजे आपलेही मुलं लहान असताना असंच काहीतरी करत होते. आता मुलं जशी मोठी मोठी होतात त्यांच्या सवयी पण बदलतात, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज पण बदलतात. पण ही दुसऱ्यांची लहान मुलं वगैरे बघितली ना की आपल्याला मुलांचं बालपण खरंच आठवतं. तुम्हाला आठवतं का नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे लसूण सासूबाईंनी ना त्यांच्या पद्धतीने आपटला होता. त्यानंतर आम्ही इकडे सगळे सोलत बसलो होतो. आणि इथून नंतर ना ते परडीवाले आले होते, जे की आमच्याकडं दरवर्षी तर येत नाही, मी तर ह्याच वर्षी पाहिले त्यांना. आणि छान गाणं वगैरे म्हणत होते. मग त्यांना पण आम्ही सगळं दिलं, म्हणजे जे काय असतं तेल मीठ पीठ असं सर्वजण. आणि पुढं नक्कीच बघा काना कसा त्यांच्या पाया वगैरे पडतोय. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि पुढचा कार्यक्रम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे तर खूप छान ब्लॉग येणार आहे, कारण मेन कार्यक्रमचा असेल. तर चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.